महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 40+ क्रिकेट सुद्धा खेळलेत, नेहमीच वर्ष सातत्याने क्रिकेटला दिलेत. संजय दळवी महाराष्ट्र पोलीसमध्ये आपल्याला कार्यरत पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतील संजय दळवी. पहिला चेंडू बहुत फुलटॉस चेंडू, नक्कीच खडे खेळण्याचा मनसुबा काय घडतंय आणि येत आहे धावा 6. षटकार संघाचं खातं खोललं होत आहे आणि पहिल्या चेंडूवर धावा येत आहेत त्या 6 धावा, सिक्सर. पहिला चेंडू आपण पाहतोय आपल्या साथी जोडले जातात, विपुल जोडले जातात. आपण पाहतोय रिप्ले मध्ये तर पहिलाच चेंडू लोअर फुलटॉस चेंडू आणि जागा बनवली, रूम दिली आणि षटकार. आता मात्र उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, यस प्रयत्न फसतोय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नाही, सरळ चेंडू जाऊन विसरतोय यशस्वी प्रशांत माडिक यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता होताना दिसते. 2 चेंडू 6 धावा, एक चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल यात काही शंका नाही. नाम्या बॉईज वर्सेस अचोळे. आता मात्र थोडीशी खराब लाईन पाहायला मिळते, लाईन अँड लेंथ भरकडली जाते. एक तेरी मेरी एक समीकरण पाहायला मिळते. एक षटकार त्यानंतर एक निर्धाव, पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येते. एक अवांतर धावफलकेत भर पडते. एकंदरीत स्कोर बोर्ड 7 रन्स विथ 2 बॉल्स, 2 चेंडू 7 धावा. स्ट्राईकला बॅटर पण पाहतो रोशन आणि सुरेश जोडीमध्ये. रोशन यांनी पहिला चेंडू षटकार ठोकला, त्यानंतर मात्र कमबॅक केलंय संजय यांनी. यस विपुल सर काय सांगतील? निश्चितच स्विचेड करण्याची गरज नाही, थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप टाकायचा प्रयत्न केला होता. तिसरा चेंडू हवेमध्ये, लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक पाहत राहील, चेंडूला गेलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून क्लिअर करणारा अजून एक दणदणीत षटकार. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफळकर धावा आपण पाहतोय 13. बघा सर, पहिल्या चेंडूवरती फटकार, त्याच्यानंतर स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झाली. तेव्हा सुद्धा गोलंदाजाला वाटलं की आउटसाइड ऑफ स्टंप टाकायचं आहे, थोडीशी दिशा चुकली गेली आणि उजव्या दिशेच्या बराच लांब पुन्हा एकदा प्रहार केला आहे. रोशनला सुद्धा माहिती आहे 3 षटकांचा खेळ आहे, इथून धावफलक पहिला फ्लाइंग स्टार्ट असणं गरजेचं आहे. आतापर्यंत सर 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले आहेत. नक्कीच रोशन एक यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. तसेच समोर एक एक्सपिरियन्स गोलंदाज का तर 40+ क्रिकेट सुद्धा खेळून झालेत. नक्कीच महाराष्ट्र पोलीस दल कार्यरत सुद्धा आहेत, नेहमीच सातत्याने क्रिकेटला भरपूर वेळ सुद्धा दिला. संजय दळवी कोण विसरेल, त्यांचे सुद्धा गोलंदाजी अप्रतिम, नेहमीच आचोळच्या मैदानामध्ये किंवा अनेक स्पर्धामध्ये आपण पाहतोय. एक्सपिरियन्स गोलंदाज आहे, मात्र समोर एक यंग टॅलेंट सुद्धा आहे. धावफलक आहे डबल फिगर 14 धावा, 4 चेंडू झाले आहेत. कोणत्याही गडी बाद नाही. जमेची बाजू अजून आहे. नाम्या बॉईज ओपनिंग बॅटर मैदानामध्ये. तसं उल्लेख सर तुम्ही केला की एक्सपिरियन्स आहे. समोरचा रोशन सुद्धा सांगतोय मीही मैदानावरती एक यंग टॅलेंट करून आणि माझ्या संघासाठी चांगले स्पर्धा खेळून आलोय. या प्लॅटफॉर्मवरती खेळायचं आहे, फ्लाइंग स्टार्ट पाहिजे. सुरुवात चांगली झालेली आहे नेमा बॉईजच्या बाजूने. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे, पण उजव्या यशीच्या बराच बाहेर. पंचांचा सर वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्तचं कॅल्क्युलेशन थोडंसं षटकामध्ये सर जास्त आहे. धावफलक 1 ने पुढे सरकले. एकंदरीत 15 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 9 विकेट्स. अजूनही कोणत्या गडी गेल्या नाहीये. 3 षटकांचा सामना असेल. 4 चेंडू 15. इथून पाहिलं गेलं तर नाम्या बॉईज अजूनपर्यंत वरचढ ठरतोय या सामन्यामध्ये. या इनिंगमध्ये तर आतापर्यंत नाम्या बॉईज वरचढ ठरतोय. पुन्हा एकदा ओट संजय टू रोशन. आता मात्र हलक्यात घोंगाला चेंडू, संदीप येत आहेत आणि याच एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. एकच धावने धावफलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 16. संजय वर्सेस रोशन, सूरज यांनी खेळला होता, फटका होता. एक सिंगल धाव येते. धावफलक एकंदरीत 16 धावा, 5 चेंडू 16 धावा. शेवटचा चेंडू असेल, काय सांगतील सर? शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा रोशन येतोय. फलंदाजीवरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू हवेमध्ये गेला. डीप वरतून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. राहतील थोडेसे दूर. चेंडूला फील्ड करेपर्यंत फेकीवर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय आणि खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहतोय 18 धावा. थोडंसं मागं ठरतंय षटक. नक्कीच संजय एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत, समोर यंग टॅलेंट आहे. संघामध्ये आचोळी संघामध्ये सुद्धा यंग टॅलेंट आपण पाहतोय, गोलंदाजी आहेत, मात्र आधी संजय यांना प्राधान्य दिलं. त्याच कारण धावफलक 18 आपण पोहोचते. आपण पाहूया अजून 2 उर्वरित 2 षटकं शिल्लक असतील. पाहूया कोण येतंय, कोण बॉलिंग ट्रॅकवर, काय घडतंय, काय बिघडतंय. चालू असलेला सामना आपण पाहतोय. स्पर्श ट्रिपल आचोळे विरुद्ध नाम्या बॉईज चॅलेंजर.
नवीन बॉलिंग मार्कवर पार्थ येतोय. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म डावखुरा गोलंदाज पाहायला मिळते पार्थ जोशी. बॉलिंग ट्रॅकवर येतोय. डावखुरा बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय पार्थ जोशी. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू अकुटप्पा चेंडू त्या बॅट चेज लागते. प्रल्हाद येत आहेत. सिंगल धाव कंप्लीट केले ते. सिंगल धाव धाव फलक धाव सेकंद 19 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ नो विकेट्स आफ्टर 1.1. 19 धावा झाल्या आहेत. काय सांगते सर, पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. त्यानंतर इथून मात्र अजूनही उर्वरित 12 चेंडूमध्ये कितीपर्यंत टार्गेट सेट केला जाईल? निश्चितच आचोलीचा प्रयत्न असेल की या षटकामध्ये जास्त धावा नाही द्यायचा, कारण की पहिलं षटक थोडंसं महागड आहे. हे दुसरं षटक आहे, मोमेंटम कोणत्या बाजूने जाते हे दर्शवणारं षटक आहे. इथून रोशन पुन्हा एकदा स्ट्राईकवरती येताना आपण पाहतोय. मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय झेल. रोशनला मैदान सोडावं लागते. पहिला हादरा लागतोय. रोशन बॅक टू द डगआउट. येस, आता मात्र काय झालंय, यंग टॅलेंट वर्सेस यंग होता. समोर पार्थ सुद्धा यंग प्लेअर आहे आणि आपण पाहतोय रोशन याला बॅट जज करता आला नाही चेंडू. त्याच कारणास्तव विकेटचं पतन. बडीमधली जाल में येट सिट्स गॉन. रोशनचा विकेट येतोय. सुंदर झेल आपण पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगला श्रवण यांच्या मार्फत. धावफलक आहे ते म्हणजे 19 रनवर स्थिरावलंय. एक गडाच्या मोबदल्यात 1.2. रिप्ले आपण पाहू शकता. टप्पा पडला तर चेंडूची आपली दिशा बदलली होती आणि रोशनने आत येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सज्ज होतं आणि मैदानाच्या आतमध्ये उन्हाचा दावा जास्त असं ते प्रॉपर त्या बॉलला जज केलं होतं आणि खूप चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. इथून दुसऱ्या चेंडूवरती विकेट आलाय. आता नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण 19 वर आहे. सुरुवात चांगली झाली होती पण अचोले सुद्धा म्हणतोय आम्हाला सुद्धा कमबॅक करायचं आहे. जास्त धावा दुसऱ्या षटकामध्ये नाही देत आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पार्थला पाहतोय. सुरुवात चांगली झाली. पहिल्या 2 चेंडूमध्ये सर पार्थनी मात्र 1 धाव खर्च केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना निरंजन. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 19 वरती धावफलक स्थिरावले. पार्थ गोलंदाजी मारवरती आपल्या संघासाठी एक महत्त्वाचं षटक आता सर कमबॅक करण्याची क्षमता आहे. इथून येणाऱ्या 4 चेंडूमध्ये पार्थला सुद्धा माहिती आहे की हात खोलण्याची संधी नाही द्यायची. एक चांगल्या परिस्थितीमध्ये नेमा बॉयज आहे. नेमा बॉयजला या 4 मध्ये एखादा मोठा फटका गरजेचा आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला फील्ड करतील का फेकी होईपर्यंत मात्र सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय सर. धावफलक धावा 20. बघा यात येणाऱ्या आतापर्यंत झाल्या 3 चेंडूमध्ये हात खोलण्याची संधी नाही दिली. पार्थला सुद्धा माहिती आहे इथून मोठे फटके घेऊन नाही द्यायचे आहेत. नक्कीच नक्कीच. पहिल्याच षटकामध्ये 18 धाव खर्च झाला. त्यानंतर पार्थ मात्र कमबॅक करतोय. पार्थ कमबॅक करतोय, आपल्या संघासाठी लढतोय. नक्कीच कोणताही मोठा फटका येऊ देत नाही. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन, चांगली लेंथ हाताळतोय. त्याच कारणास्तव धावफलक स्थिरावलंय 20 रन्स. एक गडी बाद करण्यात यश प्राप्त होतं, तो पण रोशन सारखा फलंदाज ज्यांनी 2 षटका टाकले होते त्याचा विकेट घेण्यात यश प्राप्त होतं पार्थ याला. पुन्हा एकदा आपण पाहूया पार्थ याचा पुढचा चेंडू, चौथा चेंडू. आता मात्र डावकर फलंदाज स्ट्राईकवर असेल तो म्हणजे सूरज, न्यामा बॉईज या संघाकडून. पुढचा बॉल. आता मात्र मिसटाईम स्ट्रोक होते. सुमित पाटील होते तर झेल चेंडू खाली. नक्कीच एक धाव प्रयत्न, दुसऱ्याचा प्रयत्न. एक सुंदर रनिंग पाहायला मिळते आपल्याला. थोडासा फ्लंबल होत आहे त्याच कारणास्तव 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. 2 धाव धावफलक जाऊन पोहोचते एकंदरीत 22 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4. काय सांगते सर? की 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 22 वरती धावफलक आपण पाहतोय. बघा तो नेमा बॉयजला सुद्धा माहिती आहे मोठे फटके नाही. सिंगल डबलने धावफलक चालू ठेवणे जास्त गरजेचं आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तेच चित्र आहे. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. डीपमधून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला फील्ड केले. फेकी होईपर्यंत यष्णोचा कॉल होता. थोडासा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेलाय. आता यष्ट्यांवरती लावताना नाही झाला उशीर. धावचीच्या रूपात अजून एक विकेटचं बदल. गडीबाद. येस, धावचीच्या स्वरूपात गडी बाद होते. कॉल नव्हतं. येस नो वेट ही कॉलिंग इम्पॉर्टंट क्रिकेटमध्ये. आणि सिंगल याच्या आधी फ्लंबल झाला होता कारण 2 धावा पळून काढले होते. आता मात्र सेम स्ट्रॉक होता, सेम साईडला सेम प्लेअर, मात्र कॉलिंग नव्हती. त्याच कारणास्तव विकेटचं पतन होत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक आहे ते 23 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल पार्थ याचा षटकातील. धावफलक अगदी रोखून ठेवलं पार्थने. आतापर्यंत अद्याप धाव खर्च केले त्या 5. आता 5 चेंडू 5 धावा आणि 2 गडी बाद करून यश प्राप्त होत आहे. काय सांगतील सर? शेवटचा बॉल. बघा 5 धावा महत्वाच्या आहेत. या आलेल्या 5 धावा आहेत सर मोमेंटम. जे मोमेंटम होतं ना पहिल्या षटकामध्ये नेमा बॉईजच्या बाजूने येते. इथून पार्थनी कमी धावा खर्च केले. एक शेवटच्या गोलंदाजासाठी कॉन्फिडन्स अप करून देणारे पार्थचे 5 चेंडू होते
आता इथून जे मोमेंटम आहे ना आचवलेलं आपल्या बाजूने कायम ठेवायचं आहे. हा शेवटचा चेंडू एक निर्णायक चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती सिंगल डबल या एखादा मोठा फटका दिसला तर पुन्हा एकदा नेमा बॉयज आपल्या बाजूने मोमेंटम ते खेचण्याचा प्रयत्न करेल. पण गोलंदाजीवरती पार आतापर्यंत मात्र त्या 5च धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 1 2 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी क्षेत्ररक्षक तीनही दूर राहिल्यात आणि आता खूप चांगल्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट झाल्या शेवटच्या चेंडूवरती. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 25. आता येतोय डीजेची संधी आहे वाटते. नक्कीच धावफलक ते 25 2 गड्यांच्या 2 षटकांचा पार याचा उल्लेख करावा लागेल. 7 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केलाय. सुरेख गोलंदाजी, सुरेख कमबॅक पाहायला मिळतो आपल्या पार त्याच्या मार्फत. शेवटचा चेंडू काय घडला होता, 9 मॅचला चेंडू ट्रॅव्हल होता, 3 क्षेत्ररक्षक झेल खाली होते मात्र झेल घ्यायची संधी नाही. त्याच कारणाचं धावफलक आहे ते म्हणजे 25 धावा. शेवटचं षटक इम्पॉर्टंट हाणामारीचे षटक पाहूया. न्यामा बॉईज किती टार्गेट सेट करतोय. समोर असेल आचोळीचा संघ आणि कोण येतो गोलंदाज पाहूया. तोपर्यंत घेऊया विश्रांती, घेऊया डीजेला संधी आणि येऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. येस, सो वेलकम डीजे. करून दिला. पहिल्याच षटकामध्ये 18 धावा, त्यानंतर 7 धावा, धावफलक 25. नकुल्याचा पहिलाच बॉल, आकुटापै चेंडू पाहूया. झेल उडतोय, जीत आणि पार त्यामध्ये चेंडू नक्कीच पात, झेल टिपण्यात यशस्वी. आताच नुकतीच चांगली गोलंदाजी, त्यानंतर एक सुरेख झेल. येस, इट्स गॉन. विकेटचं पतन बडी मधली चाल में. येस, वेलकम डीजे. न्यू बॅटर नेम प्लीज. आपण येतोय नकुलकडे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आचोय संघाकडून. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि कमबॅक यशस्वी पाहायला मिळते. आता मात्र रोखून ठेवलं, पकडून ठेवलं. अद्यापही 25 धावा, 25 धावा रोखून ठेवलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्याच चेंडू टाकून झालाय. अनुकूल याच्याबद्दल काय सांगतील सर? कमबॅक बद्दल धावा होत्या पहिल्या षटकामध्ये 18, त्यानंतर मात्र 2.1 25 थांबलाय स्कोरबोर्ड. बघा त्याच गोष्टीची उल्लेख केली. दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या मात्र त्या 7 धावा, त्याच्यानंतर जे आलेलं मोमेंटम कायम ठेवलं गेलं. आचोलीला सुद्धा माहिती आहे जर का आम्ही या मॅचमध्ये परत आलोय तर आमचा कमबॅक चालू ठेवायचा आहे. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जास्त धावा नाही द्यायच्या. गोलंदाजी मारवरती नकुल आहे. पारचं षटक आठवावं लागेल, तशीच गोलंदाजी करावी लागेल. चला नेक्स्ट मॅच कडे बोलतो. रेड आर्मी नावसोपारा कर्णधार, रेड आर्मी नावसोपारा वर्सेस विरार फायर ब्रिगेड. प्लीज कर्णधार यायचंय. आपण सामन्याकडे बोलतोय पुन्हा एकदा. षटकार येतो. आता मात्र खराब लाईन पाहायला मिळते. खराब लाईन, त्याच खराब रिप्ले पण पाहतोय. तेजस, खराब लाईन होती त्याच कारणास्तव सुंदर फटका पाहायला मिळतोय. जज केला आणि नक्कीच सुरेख टायमिंग आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार 6 धावांवरती. आता मात्र 6 धावांचा धावफलक 31 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा अनाऊन्स करतो. रेड आर्मी नासोपरा, रेड आर्मी नासोपरा प्लीज. विरार फायर ब्रिगेड दोन्ही संघांना घ्यायचं आहे. पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. 2 चेंडू 2 षटकार. आता मात्र सुरेख चेंडू होता मात्र त्या चेंडूवर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख तेजस याची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 षटकार लगावतोय. 5व्या क्रमांकाचा फलंदाज मैदान येतोय. 2 चेंडू 2 षटकार. आपण रिप्ले मध्ये पाहतोय. नक्कीच डान्सिंग डाऊन द विकेट आपण पाहायला मिळतोय आणि 6 धावा. षटकार लॉंग ऑनच्या धोक्यावरून षटकार. काय सांगतील सर फटक्याबद्दल? मॅचमध्ये मोमेंटम, नवीन फलंदाज तेजस डगआउट मधून सेट होऊन आलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आल्याला दाखवून देताना मी का आलाय. लगातारचे 2 षटकार. ऑन साईडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने आले. तेजस स्ट्राईकवरती जाण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू नाही येते, फेकी केली जाते आणि दुसरी धाव घेताना धावचीच्या रूपात गडी बाद आहे. महत्वाचं म्हणजे तेजस स्ट्राईकवरती आलाय. रेड आर्मी नासोपरा टॉस होतोय.
आपण मॅचकडे पुन्हा एकदा वळतो. सर काय सांगतील? धावफलक पुढे सरकते आता मात्र स्ट्राईकला पुन्हा एकदा येतोय तो म्हणजे तेजस. तुम्ही नुकतंच कौतुक केलं की डगआउटमधून सेट होणार, तसंच 2 चेंडू 2 षटकार आणि हा चेंडू सुद्धा त्याच्या फॉलो थ्रू मध्ये होता, मात्र कनेक्शन करता आलं नाही. त्याच कारण दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न, एक फलंदाज बाद होत आहे धावचीच्या स्वरूपात, मात्र धावफलक 38 रन्स ऑन दी बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 2.4. पाचवा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र मिस टाइम स्ट्रोक होतं, कनेक्शन होत नाहीये. पुन्हा एकदा संदीप यांच्याकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि येस पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय. पुन्हा एकदा तेजस स्ट्राईकला होतोय. काय सांगतील सर समीकरण या सामन्याचं? पण सिंगल नेहमी स्ट्राईकवर येणं जास्त गरजेचं आहे. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या चेंडू मार्ग असं धावफलक 39. शेवटचा चेंडू टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ मागे निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटच्या चेंडूवरती एकही धाव नाही आले. निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोहोचले. लॉस ऑफ 5 विकेट, 39 रन ऑन स्कोर कार्ड. 40 धावांचं आव्हान असणार आहे टीम आचोले स्पोर्ट्स. हिरवा कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा, टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. पाटील परिवारच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत होतो सातत्याने दरवर्षी. काल झैरबा यांनी उल्लेख केला होता की विरारमधील सर्व खेळाडू इथे खेळत असताना दिसतात. विरार नाही तर या
हॅलो हॅलो. येस, धावचीच्या स्वरूपात प्रशांत महाडिक तंबूच्या असे परत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहायला मिळतोय. राहुल जॉन यांनी फेस केला होता. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता मात्र यशस्वी चुकतात. त्यानंतर सुंदर कमबॅक प्रशांत याचा कॉल होता. धावचीच्या स्वरूपात स्वतः बाद होत आहेत तर तंबूच्या असे परत आहेत. आपण पुन्हा एकदा या सामन्याकडे वळतोय. एक चेंडू एक गडी बाद, कोणती धाव नाही, कोणती संघाचा शिवशा होत नाहीये, खातं खोलत नाहीये. कृतिक येत आहेत. कृतिक पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये. एक यंग टॅलेंट आचोळे मार्फत आपण पाहायला मिळतोय. आचोळे प्रीमियर लीग ही स्पर्धा आणि त्यामध्ये आपण झळकला तो प्लेअर पाहायला मिळतोय. कृतिक येत आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज रितेश. सुरेख गोलंदाजी. कृतिक आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. पहिलाच बॉल उडवलाय. पाहूया काय घडतंय. येस, आणि नक्कीच मिस्टॅम स्ट्रोक होतोय. कृतिक येतोय आणि तंबूच्या असा परततोय. येस, इट्स गॉन. विकेटचं पतन. येस प्लीज वेलकम डीजे. आणि सुरेख अशी सुंदर झेल पाहायला मिळतोय. लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण होत आहेत. सुरेख झेल येत आहे. कोणतंही खातं खोलत नाहीये. 40 धावांचा 18 चेंडू 40 समीकरण. राहुल अजूनही मैदानामध्ये. त्यासोबत साथीला येत आहेत सुमित पाटील येत आहेत. 16-40 समीकरण असेल मैदानामध्ये. बघा मॅचला सुरुवात कशा प्रकारे झाली. पहिला चेंडू निर्धाव चेंडू आला होता. ती धाव चोरण्याची गरज होती का? ती धाव चोरत असताना आलेला धावची कदाचित या मॅचमध्ये तुम्हाला तर पुन्हा येण्यासाठी वेळ घ्यावा लागतोय. कारण की नवीन आलेला फलंदाजीने पहिल्या चेंडूवरती प्रयत्न करत असताना मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपला गेला. हा तो दबाव आहे. कारण की पहिल्या 2 चेंडूवरती अजूनही संघाचं धावफलक नाही उघडले. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. नेमा बॉईजचा संघ आहे. म्हणजे मोरेगावात सगळे खेळाडू खेळत असताना आपण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण आचोल्या. एका साईडला आचोल्या आहे तर दुसऱ्या बाजूला मोरेगाव आहे. खूप चांगलं आतापर्यंत 3 चेंडूवरती एकही धाव खर्च नाही केले. खूप चांगलं षटक हाताळताना आपण पाहतोय. नक्कीच तर रितेशचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. सुरेख हा चेंडू हाताळत वारंवार चांगल्याच टप्पा हाताळतायत. सुमित स्ट्राईकला असेल त्यासाठी सुवर्ण संधी. दर्शन पाटील यांच्याकडून प्रत्येकी षटकासाठी 500 रुपये पारितोषिक. सुमित यासाठी 500 पारितोषिक आणि नक्कीच पारितोषिक जाहीर केलंय आणि सुमित यांनी लगावलाय लॉंग लेगला दणदणीत षटकार 6 धावा. दर्शन पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल सुमित पाटील यांना. येस वेलकम डीजे. संधी देतो. ठीक आहे, डीजे सुद्धा आपला सध्या अजूनही बंद असेल. विपुल सर ओव्हर टू यू. निश्चितच जसं पारितोषिकाचा उल्लेख केला तसाच मैदानाच्या आतमध्ये फटकाला. पारितोषिकाच्या पेक्षा जास्त संघाला या मोठ्या फटक्याची होती आणि तो फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुमितच्या बॅटमधून पहिला षटकार येताना पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात. एका षटकारानंतर गोलंदाज सुद्धा कम बॅक करतोय. लॉंग ऑनला टिपला जातो एक चांगला झेल. विकेटचं पतन. गडी बाद. एका षटकारानंतर गोलंदाज रितेश सुद्धा माहिती आहे. त्याला सुद्धा माहिती आहे फलंदाज कशा प्रकारे षटकार केला. त्यानंतर बॉलला चेंज केली गेली. बॉलची दिशा आपण पाहिला आउटसाईड द ऑफ स्टंप टाकायचा प्रयत्न केला होता. फलंदाजारी लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं होतं आणि लॉंग ऑनला आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्ज होतं. जितकी बॅटमधून पॉवर जनरेट करायची होती पॉवर नाही जनरेट झाली आणि एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेला. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलक 6 वरती आहे. एका षटकारांनी फक्त धावफलक 6 वर जाऊन पोहोचले. शेवटचा आणि अंतिम चेंडू मार्गस्थ. शेवटचा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ मागे निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुरेख गोलंदाजी नजर. रितेश गोलंदाजी करत असताना मात्र एका षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले ते 6 वरती आणि खूप चांगलं षटक आपल्या संघासाठी. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलक 6.
चांगला उल्लेख तुम्ही केला की इम्पॉसिबलचा जर का पहिला आयाम काढला तर पॉसिबल तिकडेच लपलेला आहे. इथून 10 ते 30चा पाठला करायचा आहे. पुन्हा एकदा shuffle होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तुम्हाला इथून मॅचला स्टार्ट करण्यासाठी तो एक मोठा फटका आला होता. त्या मोठ्या फटकानंतर त्या मॅचला चालू ठेवायचं होतं. दुसरा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये तुम्ही निर्धाव चेंडू दिलात. त्या निर्धाव नंतर तो दबाव आहे, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज चेंडूच्या दिशेने जाताना दिसत. हाच कुठेतरी दबाव कंटिन्यू मॅचमध्ये. पुन्हा एकदा shuffle मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू मागे निघून चाललाय. इथून आता नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज स्ट्राईक वरती जाण्याचा प्रयत्न करत होते. धावचीत स्वरूपात गडी बाद असणार आहे. पंचांचा वाईटचा इशारा आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टीममधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येण्याचा प्रयत्न करतात. चेंडूवरती आले, चेंडूला फील्ड केले, पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता पुन्हा एकदा 2 धाव घेत असताना अजून एक विकेटचं पतन. धावचीत स्वरूपात अजून एक गडी बाद. टीम गोलंदाजी आपल्या पायामध्ये दुसऱ्या षटकामध्ये धावा येतात 4. आता मात्र 6-30 समीकरण, 6-30 समीकरण असेल सर. सर निश्चितच 6-30 आहे. कॅल्क्युलेशन नव्हतं, कारण की आपण जर का एका बाजूला पाहिलं, नेमा बॉयज पहिल्या 12 मध्ये त्यांना सुद्धा माहिती होतं की आम्हाला 20+ पोहोचायचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये तिकडे जास्त धावा नाही आल्या. सिंगल डबलने त्यांनी त्यांचं धावफलक 25 पर्यंत पोहोचवलं होतं. ते गरजेचं होतं. स्विच हिट करून मारण्याचा प्रयत्न, 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न करतात. राहतील दोन्ही क्षेत्ररक्षक, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार.
4 धावा आल्या. येणाऱ्या 5 मध्ये 26 ची गरज आहे. राहुल मध्ये क्षमता आहे. दुसरा चेंडूवरती सफळ होऊन मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू गाडी येण्याचा प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर टिपलाय चांगला झेल संपलाय. राहुलचा खेळ गडीबाद. दोन चेंडू आतापर्यंत केलेले. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. इथून आपण आतापर्यंत विचार केला तर अचोले स्पोर्ट 7 विकेट गमावल्यात. पुन्हा एकदा मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. सरळ चेंडू मागे निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सर आता या मॅच मध्ये आपण पाहू शकतो मात्र औपचारिकता 3 मध्ये 26 ची गरज आहे. आता मात्र औपचारिकता पाहायला मिळते आपल्याला 3-26. आजचा संघ कुठे चुकी करते नक्कीच. आपण गेमला टी म्हणजे टेम्परमेंट यूज नाही करत आहेत. आपल्याला सिंगल बॉलचा गेम सुद्धा चालू ठेवायचा आणि मोठे फटके सुद्धा पाहिजे होती. पहिल्याच षटकामध्ये 6 धावा त्यानंतर मात्र फक्त 4 धावा आणि आता मात्र औपचारिकता सिंगल धाव येते. धावफलक जाऊन बसते एकंदरीत 15 आकड्यावर. उर्वरित 2 चेंडू खेळ शिल्लक. 2-25 समीकरण पाहायला मिळतं आपल्याला. सुरेख कामगिरी आपण पाहिलं रितेश साहिल आणि रोशन ही तिकडे आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर रितेश यांनी 6 धावा आणि 2 गडी बाद. साहिल यांनी 4 धावा 1 गडी बाद आणि रोशन सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र शेवटचा फटका पाहण्यामध्ये मिस्टर स्ट्रोक होतोय. पुन्हा एकदा पाहूया काय यस इट्स गॉन. विकेटचा पतन रोशन याच्या मार्फत श्रवण बॅक टू बाहेरचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मॅचची एज लागून चेंडू वरच्या दिशेने गेला. स्वतः यष्टीरक्षक तिकडे सज्ज होतं आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक इझी झेल टिपला जातोय. विकेटचं पतन होताना दिसतंय. इथून कॅल्क्युलेशन नव्हतं. आचोलेच्या बाजूने आपण जर का विचार केला तर कॅल्क्युलेशन नव्हतं मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही आल्या मोठा फटका आणि त्या पहिल्याच चेंडूवरती जर का तो निर्धाव चेंडू होता ती रन काढण्याची गरज होती का. तिकडून तुम्ही विकेटची लाईन सुरू केली आणि तिथून आतापर्यंत आपण 8 विकेट 18 चेंडूच्या मॅचमध्ये 8 विकेट सर्वात मोठी खंतेची बाबा आचोले स्पोर्ट्स. नेमा बॉयज एका बाजूने या मॅचमध्ये वरच्या दिशेने कायम स्वतःला ठेवलं होतं. शेवटच्या चेंडूवरती सुद्धा धाव नाही येते. सरळ चेंडू मागे निघून गेलाय. विजेता संघ नेमा बॉयज संघाचे खूप खूप अभिनंदन. पराभवाच्या छायामध्ये जावं लागतं टीम आचोले स्पोर्ट्स. यस अभिनंदन न्यामा बॉयज. अप्रतिम कामगिरी तसेच हार्ड लक आचोले संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल आपले हार्दिक